नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 30 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा जो GR आहे तो काय नेमका काय कोण याच्यासाठी पात्र आहे काय आहे ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करू. बघा हा GR कधीचा आहे बघा 30 जुलै 2024. 30 जुलै 2024 हा GR आहे. तर आता व्यवस्थित आपण पहिले या GRची प्रस्तावना बघू. प्रस्तावना काय? देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात केली होती. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळेच ही योजना आहे. बघा शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवण्यास असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. सदर बाब विचारात घेऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली. बघा या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. तसेच घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 30 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा हे मिळणार आहेत. बघा आता शासन निर्णय. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने ओळखण्यात येईल. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी कोण आहेत ते आता आपल्याला यामध्ये पाहायचे आहे. लाभार्थी कोण आहेत? सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. बघा म्हणजे महिलेच्या नावाने गॅस जोडणी म्हणजे तुम्ही जर ते गॅस घ्यायला गेले गॅस एजन्सीवर तर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला महिलेच्या नावाने द्यायचे आहेत. जसे की आधार कार्ड वगैरे बाकी जे काय असेल ते सर्व महिलेच्या नावाने पाहिजे. सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे आता सध्या ज्यांचे गॅस उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत ते सर्व लाभार्थी म्हणजे सद्यस्थितीत या योजनेचे किती लाभार्थी आहेत महाराष्ट्रात 52 लाख ते सर्व पात्र असणार. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. म्हणजे आता नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. ती योजना त्या योजनेतील महिलेला सुद्धा 3 गॅस मोफत मिळणार आहेत वर्षाला. त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. बघा म्हणजे एका कुटुंबात म्हणजे कुटुंबातील समजा आता उदाहरणार्थ कुटुंबातल्या 2 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. मात्र त्या 2 पैकी या योजनेसाठी फक्त एकच महिला पात्र असणार हे इथे लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर सदर लाभ केवळ 14.2 kg वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेने असेल. त्यानंतर आता योजनेची कार्यपद्धती काय आहे इथं सर्व दिलेलं आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची कार्यपद्धती काय ते इथं दिलेले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. ओके म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या कंपन्या सिलेंडर देतात त्याच कंपन्या ह्या मोफत गॅस सिलेंडर अन्नपूर्ण योजनेअंतर्गत सुद्धा देणार आहेत.
सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेनंतर वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची रक्कम ही 830 रुपये ग्राहकाकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट बँक खात्यात जमा होते. अशा प्रकारे खाली काय काय सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता, कारण सर्व वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही खाली सर्व वाचून घेऊ शकता. हे त्यानंतर आता हे इथे पाहू आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरायची कार्यपद्धती. आता काय बघा, इथं राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देवाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल. सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात 1 पेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही. अशा प्रकारे इथं दिलेलं आहे, म्हणजे एका महिन्यात एकच सबसिडी मिळेल. यासाठी समिती वगैरे गठीत केलेली आहे, त्यांची सर्व इथं नावं दिलेली आहेत. बाकी खाली काही नाही, फक्त तुम्ही वाचून घेऊ शकता डिटेलमध्ये. तसेच या GRची PDF आपल्या याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. बघा आता इथं काय म्हणते, या शासन निर्णयाप्रमाणे 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यास सदर योजनेचा लाभ घेण्यात येईल. दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. खाली सर्व बघा, अशा प्रकारचा हा GR होता. तुम्हाला माहिती सर्व समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.